आप देख रहे हैं श्रेय टीवी। नमस्कार, आप देख रहे हैं श्रेय टीवी, देश हित की बात। मैं हूं आपके साथ साक्षी। 75 लाख की जल जीवन योजना पर उठे सवाल। कुंभारली में नई बोरवेल से जगी उम्मीद, लेकिन ग्रामीणों ने जताई बड़ी चिंता। नमस्कार, आप देख रहे हैं श्रेय टीवी, देश हित की बात। रत्नागिरी जिले के मंडलगढ़ क्षेत्र के कुंभारली गांव से एक बड़ी और राहत भरी खबर सामने आई है। लंबे समय से पेयजल संकट से जूझ रहे ग्रामीणों के लिए अब उम्मीद की नई किरण दिखाई दी है। जल जीवन मिशन योजना के तहत गांव में नई बोरवेल यानी नवीन कुएं के निर्माण को मंजूरी मिल गई है, लेकिन इस राहत के बीच ग्रामीणों ने प्रशासन के सामने एक बड़ी चिंता भी रखी है। दरअसल कुंभारली गांव में पहले से संचालित नल जल योजना के अंतर्गत बनाई गई पुरानी बोरवेल में पर्याप्त पानी उपलब्ध नहीं हो पा रहा था। गर्मी बढ़ाने के साथ गांव में पानी की समस्या लगातार गंभीर होती जा रही थी। ग्रामीणों को रोजाना पानी के लिए परेशानियों का सामना करना पड़ रहा था। इसके बाद ग्रामस्थ मंडल ने संबंधित विभाग को पत्र सौंपकर नई बोरवेल की मांग की थी। अब जिला परिषद ग्रामीण पानी पुरवठा उप विभाग मंडलगढ़ द्वारा इस मांग को मंजूरी दे दी गई। विभागीय जानकारी के अनुसार भूजल सर्वेक्षण और तकनीकी जांच के बाद नई बोरवेल के लिए उचित स्थान तय किया जाएगा। प्रशासनिक प्रक्रिया पूरे होते ही अगले 15 दिनों के भीतर निर्माण कार्य शुरू किए जाने की बात कही गई। इस फैसले के बाद गांव में खुशी का माहौल है। ग्रामीणों का कहना है कि नई बोरवेल बनने से गर्मी के मौसम में पानी की भारी समस्या से राहत मिलने की उम्मीद है। ग्रामीणों की प्रतिक्रिया। ग्रामीणों ने प्रशासन और जल जीवन मिशन विभाग का आभार व्यक्त किया। साथ ही उन्होंने यह भी मांग की कि बोरवेल का निर्माण पूरी तकनीकी सावधानी और गुणवत्ता के साथ किया जाएगा। ग्रामीणों का कहना है कि यदि कुएं का निर्माण सही तरीके से नहीं किया गया तो वे पास बह रहे नदी का पानी कुएं में प्रवेश कर सकता है, जिससे पानी दूषित होने का खतरा बढ़ जाएगा। ग्रामीणों ने वरिष्ठ अधिकारियों और संबंधित कॉन्ट्रैक्टर से अपील की है कि इस समस्या को गंभीरता से लेते हुए स्थायी समाधान सुनिश्चित किया जाए। ग्रामीणों के अनुसार यह जल जीवन मिशन योजना लगभग 75 लाख रुपए की। ऐसे में लोगों की मांग है कि योजना में किसी भी प्रकार की लापरवाही न हो और गुणवत्तापूर्ण कार्य कर गांववासियों को स्वच्छ एवं नियमित पानी उपलब्ध कराया जाए। फिलहाल अब सभी की निगाहें इस बात पर टिकी है कि प्रशासन तय समय के भीतर निर्माण कार्य शुरू कर ग्रामीणों को राहत कब तक पहुंचाता है। स्टेट वी क्राइम ब्यूरो चीफ रत्नागिरी सरफराज महाकुंठकार की खास रिपोर्ट। आलेलं आहे, पण ते पाणी आम्हाला बरोबर नाही भेटलं, म्हणून ती दुसरी आम्ही विहीर मागणी केली लोकांची, गव्हर्नमेंटची. तर ती विहीर गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये आम्ही आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये ही विहीर आम्ही पास करून आणले. ग्रामस्थांनी, मुंबईवाले आणि ग्रामस्थ हे मिळून आम्ही सगळं केलेलं आहे. त्याकरता आम्हाला ठेकेदार सुद्धा आम्हाला काही याच्यावरती दाद देत नाही. दुसरून हे मॅडम आहेत गावाचे बाई, ही पण आम्हाला आज वर्षभर आम्ही हिंडतो. आज वर्षभर आम्हाला काही त्यांनी आम्हाला दारपुरवठा केला नाही. मग आम्ही याच्यावरती काय करणार? सरकार आमचा ह्याच्यावरती काय विचार करणार? आम्ही हे जगाचं का मरायचं हे आमच्यावर आता प्रश्न आलेला आहे. आम्ही मुंबईपासून तर गावापर्यंत आणि रत्नागिरी तालुक्यापर्यंत आम्ही सगळं हिंडत असतो. आमचे कमीत कमी तरी 3 ते 4 लाख रुपये आमच्या गावाचा खर्च झाला आहे. विनाकारण ही योजना आली 75 लाखाची. मग ही कुणासाठी आले? ते ठेकेदारांसाठी आले तर या कर्मचाऱ्यांसाठी आले? हे आम्हाला फक्त हे पाहिजे. हे आम्हाला पाणी म्हणतात हा दूषित आहे. दूषित हा पाणी नाही आहे. हे आम्हाला थोडं भूलचुकीत करतात. हे भूलचुकीत न करता म्हणून आम्हाला ही कुठल्या परिस्थितीत लास्टपर्यंत गेल्या वर्षापासून आम्ही आजपर्यंत आम्हाला ही विहीर आम्हाला बांधून पाहिजे. आमचं म्हणणं काय नाही. म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे की हे जे विहिरीमध्ये आता पाणी आहे हे दूषित नाही? नाही, दूषित नाही, स्वच्छ पाणी. हो. फक्त तुमची मागणी काय की ही विहीर तुम्हाला व्यवस्थित बांधून देण्यात यावी, अशी आपली महाप्रळ कुंभार ग्रामस्थ या लोकांचा समस्या. म्हणजे फक्त बांधून देणे. याचं आश्वासन तुम्हाला कोणी जवादे मॅडमने दिलेला? जवादे मॅडमने दिलेलं आहे. आमच्याशी पत्र पण आहे. पत्र आहे का? दाखवते पत्र समोर. पत्र आहे बघा. तर पत्र वाचून दाखवते. पत्राचा उल्लेख वाचता. विषय मौजा कुंभारली जल जीवन मिशन योजना अंतर्गत नवीन विहिरीचे काम करण्याबाबत उपयुक्त विषय अनुसूचित आपण करण्यात येते की मौजा कुंभारली नल पाणी पुरवठा योजने काम जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर आहे. योजनेअंतर्गत प्रस्तावित विहिरी पूर्ण करण्यात आली होती. सादर विहिरीमधील पाणी तपासणीअंती दूषित आढळल्यास नवीन विहिरीची मागणी संदर्भात आपले पत्र या कार्यालयात प्राप्त झाले आहे. विहिरीचे कामासाठी लागणारे विहिरीचे कामासाठी लागणारे विहीर स्वस्थ निश्चित करण्याचे दाखल वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा रत्नागिरी यांच्या कार्यालयाकडून
प्राप्त झाले असून सदर विहिरीसाठी आवश्यक असणारे बक्षीसपत्र प्राप्त झाल्यानंतर 15 दिवसात नवीन विहिरीचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिलेले आहे. मग जवादे मॅडम याचा अर्थ तुम्हाला तिथून झटकायचा प्रयत्न करतो. नाही, जेव्हा ते मॅडमची आमची मुलाखत व्हायची, हा. 15 दिवस आम्ही मुलाखत दर महिन्याला करायचो, तेव्हा ती मॅडम म्हणजे आम्हाला बघितल्या वेळेला आम्ही तिथून कल्टी मारायची, ते आम्हाला कधीच भेटायची नाही. त्याच्यानंतर काही दिवसापूर्वी जेव्हा ते मॅडम इथं आलेल्या विहिरीवरती पाहणी करण्यासाठी, आमचे जेव्हा मोर्चाचे आमचे ते पत्र व्यवहार केलं, त्या दुसऱ्याशी जेव्हा ते मॅडम इथं वगैरे सगळे आलेले आणि रत्नागिरीचे पाणी पुरवठा अधिकारी ते पण आलेले. कोणते? नाव काय अच्छा, ठीक आहे. रत्नागिरी रत्नागिरी पाणी पुरवठा, त्यामध्ये जेव्हा ते मॅडम आलेल्या, ते सगळं पाणी टेस्टिंग. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं आहे की विहीर खोदल्यानंतर हा पाणी उपसा केला नव्हता, कारण विहीर खोदली 28 डिसेंबरला विहिरीचं काम चालू झालं. गेल्या वर्षी नाही, आता ह्या डिसेंबरला डिसेंबरला विहिरीचं काम चालू. 15 दिवसात विहीर खोदून झाल्यानंतर पाणी उपसला नव्हता, तरी सुद्धा त्यांनी पाणी टेस्टिंग करून घेऊन गेले. आता कोण घेऊन गेले ते आम्हाला ग्रामस्थांना पण माहिती नाही, ग्रामपंचायतवाल्या कार्यकर्ते त्यांना पण माहिती नव्हतं. तरीसुद्धा त्यांनी पाणी टेस्टिंग नेला. पाणी टेस्टिंग नेल्याच्या नंतर ते बोलतं पाणी पिणे योग्य नाही. पण पाणी न्यायला कुणी, हे जेव्हा ते मॅडमला आम्ही विचारलं, ते म्हणते नितीन मामूनकरनी तो पाणी नेला. पण नितीन मामूनकरनी पाणी नेला तो कुणा रूपने नेला तो पण माहिती नाही कुणाला. आम्हाला असे उडवाउडवी प्रश्न उत्तर देत होते ते लोक. त्यासाठी आम्ही आंदोलनचा 13 तारखेला आंदोलन हे करणार मुख्य. हे नितीन मामूनकर जे तुम्ही बोलता हे कोण आहेत? हे आता सब कॉन्ट्रॅक्टर आहेत. सब नितीन मामूनकर. अच्छा, मुख्य कॉन्ट्रॅक्टर गौरव घोसालकर. अच्छा, इथला कोणी लोकल कॉन्ट्रॅक्टर होता का या कामाच्या संदर्भात? नाही, ह्या कामाच्या संदर्भात नव्हता, पण आता जी जुनी विहीर होती म्हणजे जलजीवन योजना जी पहिली जी विहीर होती तिचा अविनाश शंकर महाप्रकर हे सब कॉन्ट्रॅक्टर होते पहिले. म्हणजे आता एकंदर तुमचं म्हणणं एवढंच आहे की ही जी विहीर इथं आहे ती तुम्हाला व्यवस्थित बांधून देण्यात यावी. आमचं म्हणणं तेच आहे. तुमची अपेक्षा तेवढी, आमची अपेक्षा तेवढीच आहे. व्यवस्थित आहे, पाणी दूषित नाही हे तुम्हीच बोलताय, है ना? ओके, ही आपण सरकारपर्यंत मागणी ठेवूया आणि बघूया वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आपल्याला किती सहकार्य करतात. दुसरी गोष्ट अजून एक मी ऐकलंय की तुम्ही काहीतरी 13 तारखेला आंदोलन हे कंपल्सरी झालेलं आहे. कारण त्याच्यामध्ये कसं आम्ही 13 तारखेला तुमचं आंदोलन कोणत्या ठिकाणात आहे? पंचायत समितीला. पंचायत समिती. पंचायत समितीला बीडीओ ऑफिसला. आणि हे तुमचं फायनल आहे? ओके, ठीक आहे, धन्यवाद. महाप्रग कुंभारलीमधून मी लक्ष्मण महाप्रग असं बोलतोय की आमच्या इथे जे जलजीवन मिशनचा का जो पहिला काम झाला ती पहिली विहीर आमची फेल गेली. त्यानंतर आम्ही दुसऱ्या विहिरीचा प्रस्ताव टाकला, तो विहीर मंजूर होऊन आली आणि आता त्या विहिरीचे ह्या लोकांनी ढांडीला लावले. ती जवाते मॅडम आहे, ती 50 वखत आम्हाला आश्वासन देते आणि आश्वासन देऊन सुद्धा ती आमच्या समोर उभी पण राहत नाही. जवाते मॅडम याला काहीतरी शासनाच्या याच्यावर काहीतरी लक्ष देऊन आमचा हा काम अर्धवट आहे तो पूर्ण आणावं एवढीच आमची अपेक्षा आहे. अच्छा, ही विहीर आहे का आपली? नदीचा पर्यायातून हा विहिरीमध्ये येण्याची शक्यता जास्त आहे, कारण ही आजूबाजूला पूर्ण शेती असल्यामुळे ही विहीर पूर्ण बुजू शकते. आणि त्याच्यामध्ये हे जवाते मॅडम पूर्ण दुर्लक्ष करत गेले, त्यामुळे पुढच्या अधिकारी उप अभियंता कुणी त्याच्यामध्ये अधिकारी त्यांची सहभागी करून कॉन्ट्रॅक्टर गौरव घोसालकर यांच्यावर कुठलीही कारवाई करावी ही आमची अपेक्षा आहे. नमस्कार. तर काल इथं आलेले का इंजिनियर? हो, आले होते. पाणीसाठी आले होते. मग त्यांनी काय पाणी बिणी रिकामा केलं घ्यायचा? नाही, काय नाही केलं त्यांनी, फक्त मशीन टाकून ठेवले आहेत. काल संध्याकाळी 6 वाजता आले, रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही ते 2 जण होतो. पण त्यांनी काही इथं हालचाल केली? काहीच नाही. आपण आलो इथं महाप्रग कुंभारलीत. कोकणतन चॅनल मधून मी सरफराज माळवणकर.
या लोकांची समस्या अशी आहे की या ठिकाणी जी विहीर आहे ती त्यांनी फक्त व्यवस्थित बांधून देणे, आणि हा मुद्दा आज मला वाटतं काहीतरी महिना 2 महिने यांचं चाललेलं आहे भांडण की भाई जेणेकरून ते व्यवस्थित बांधून द्यावे, कारण या ठिकाणी जर का पाऊस पडला तर परत ते सगळं भरून जाणार आहे. आलं का लक्षात? म्हणजे कोणताही काय याचा वापर करायचा का अर्थ नाही. आणि 13 तारखेला या लोकांनी आंदोलन म्हणून इथं ठेवलेलं आहे मोर्चा पंचायत समितीचं बीडीओ ऑफिस. ठीक आहे. तर मी सरपंच मालुणकर, जय हिंद जय महाराष्ट्र.